जर जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे. असं आहे, मी काही त्या खात्याचा मंत्री नाही, माझ्याकडे ते काही खातं नाही, त्याबद्दल मला मी बोलणार पण नाही. शेवटी तो त्या खात्याचा संबंधित मंत्र्यांचा विषय आहे. आता माननीय संजय राऊत म्हणतायत की जर कोणी खोटी कागदपत्रे दाखवून योजनेचा लाभ घेत असल्यास त्याची सरकारने कारवाई करायला हवी. पण लाडक्या बहिणींचा नेमका मुद्दा हा आहे की आम्हाला मार्च-एप्रिलचा हप्ता केव्हा मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणी आता अपात्र यादीमध्ये आहेत. सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींनी कुठेही स्किप्ट न करता पूर्ण पहा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर सर्व माहिती ही पुराव्यासह आणि प्रॉपर असते. नमस्कार, मी अजित पालव संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. तर आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ते वितरणात काय काय घडलं या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये 2 महत्त्वाचे अपडेट आहेत. तर आता जे मोठे न्यूज चॅनल आहेत, झी24 तास असेल, त्याचबरोबर साम टीव्ही असेल, तर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या बातम्या आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींच्या हप्ते संदर्भात सांगितलेली आहे. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 30 एप्रिलपर्यंत हप्ते का आले नाहीयेत, कारण काय EKYCच्या दुरुस्तीमध्ये मुदतवाढ आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी, यामुळे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण उशिरा होत आहे. आणि यांनी एक महत्त्वाची बातमी सांगितली आहे की लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची तयारी सुरू झालेली आहे. आपण देखील या संदर्भात माहिती देतच आहोत. पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते 3000 रुपयांचा लाभ एकत्रित मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुम्ही देखील त्यांच्या अधिकृत पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल तर या ठिकाणी अशी बातमी पाहिलीच असेल. तर पुढील 2 आठवड्यात लक्षात घ्या की हा आठवडा तर आता काहीच दिवस बाकी आहेत, म्हणजेच पुढील आठवड्यांमध्ये म्हणजेच 15 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे हे 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळतील. म्हणजे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा अजून करावी लागणार आहे. परंतु प्रतीक्षा करावी लागली तरी सरकारने आता बहिणींना 2 म्हणजे 2च हप्ते एकत्र देणे गरजेचं आहे असे माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. आता या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण पाहू, जेणेकरून प्रॉपर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे हप्ते रखडलेत. EKYCमुळे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा लाडकी बहिणींचा हप्ता रखडलाय. 30 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींना EKYCसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती आणि आता ती मुदत संपल्यानंतर लाडक्या बहिणींना हा रखडलेला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे रखडलेले 2 हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना अजून नेमकी किती वाट पाहावी लागणार? तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना EKYC करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली होती. ज्या महिलांनी EKYC केली नाहीये अशा महिला आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत.